माझं ऍडमिशन केलं. माझ्या आई वडिलांना किंवा आपल्या सगळ्यांच्याच आई वडिलांना ही काळजी नव्हती किंवा चिंता नव्हती की आपण जेव्हा छत्रपती शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं तेव्हा आपल्यावर होणारे संस्कार किंवा आपल्यावर होणाऱ्या जे पण काही संस्कार होणार आहेत किंवा आपण जे घडणार आहेत ते खूप चांगल्या प्रकारे घडणार आहे. आणि आपण खरंच घडलो. आपण सगळेजण आपल्या लाईफमध्ये एवढे सेटल झालेलो आहोत. आज आपण सगळे 40मध्ये आहोत आणि आपण सक्सेस पण आहोत. पण या सक्सेसची सगळी मुळं ह्या शाळेत आहेत. आणि मला खरंच म्हणजे सगळेजण जेव्हा आपलं मनोगत व्यक्त करत होते, मी काही वक्ता नाहीये, मी कधी भाषण केलं नाही किंवा काही नाही. आपला एक वर्गमित्र म्हणालाच की 25 वर्ष लागली या मंचावर यायला. तसं मला पण या मंचावर येण्यासाठी 25 वर्ष लागली आणि मला आज राहवलं नाही की मी माझं मनोगत व्यक्त करावं. मला अजूनही आठवतं आर एस देशमुख सर, म्हणजे माझा गणित हा विषय खूप आवडता विषय होता. त्यामुळे आर एस देशमुख सरांशी पण माझं एक वेगळं नातं बनलेलं आहे. मी मागच्या वर्षी सरांना जेव्हा फोन केला तेव्हा मी म्हटलं, सर मी सुप्रिया बोलतेय. हा सरांकडून म्हणजे 99ची बॅच जेव्हा ऐकलं तेव्हा खरंच अभिमान वाटला की अजूनही आपण आठवतो, आपली बॅच आठवते. आम्ही मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो, आम्ही शाळेमध्ये आलो होतो, आम्ही काही वर्गमित्र मिळून प्रयत्न केला की आपण शिक्षकांना भेटूयात. त्यावेळी आम्ही विके सरांना भेटलो आणि तेव्हा विके सरांना भेटताना जी भीती होती मनात, कारण सरांचा इतका मार खाल्लेला आहे सुभाषित न पाठ केल्यामुळे. म्हणजे सर तेव्हा मुलं मुली असा भेद करत नव्हते, त्याच्यामुळे आम्ही पण भरपूर मार खाल्ला आणि तो मार आठवला. त्यामुळे सरांसमोर जाऊन बोलायची हिंमत पण होत नव्हती, पण हिंमत केली. आणि तेव्हा सर इतकं छान बोलले. सर म्हणाले, तुमची बॅच म्हणजे इतकी वेगळी बॅच होती ना की म्हणे तुम्ही सगळेजण इतके ऐकणारी मुलं होतात. आता तशी मुलं मिळत नाहीत, आता तशी मुलं नाही आहेत. आजकाल आम्ही जेव्हा शिस्त लावत होतो तेव्हा तुमचे आईवडील किंवा कोणी असं आमच्याकडे येत नव्हतं की तुम्ही आमच्या मुलांना का मारलं किंवा काय. आजकाल मुलांना मारायला सुद्धा भीती वाटते आणि ते खरंच आहे. माझा मुलगा 10वीला आहे, म्हणजे त्याच्या शाळेतून कंप्लेंट येण्यापेक्षा मुलांच्याच जास्त कंप्लेंट असतात की मला ह्या टीचरनी हे केलं ते केलं. आणि खरंच म्हणजे बीडी सरांची आज आठवण काढायला विसरायला नको, कारण बीडी सरांचा जो दबदबा होता तो खरंच खूप वेगळा होता. म्हणजे या शाळेने आम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, करेज, कन्सिस्टन्सी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्यामुळे आपण सगळेजण खूप चांगल्या पदावर कार्यरत आहोत. आणि माझ्या काही वर्गमित्रांनी हे जे इनिशिएट घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. थँक्यू. धन्यवाद.